कॅप्टन अशोक खरातच्या प्रकारानंतर राज्यभरामध्ये जे बाबा आहेत त्या बाबांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच सध्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रकार आहे तो सध्या उघड झालेला पाहायला मिळतो. मी सध्या आलो आहोत खेड तालुक्यातील शिवदत्त आश्रम चांडोली या ठिकाणी. या ठिकाणी खरं तर जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये कुठेतरी लैंगिक शोषण केलं जातं असा आरोप एका महिलेने केल्यानंतर खरं तर खळबळ उडालेलं पाहायला मिळतं आहे. कारण की नुकतंच सध्या खरात प्रकरण आहे ते सध्या चर्चेत असतानाच अशा प्रकारची जी घटना आहे ती उघड झाली आहे. आपण सध्या या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत ते बाबा आहेत ज्यांच्यावरती खरं तर आरोप केलेले आहेत. नवनाथ बाबा, खरं तर तुमच्यावरती एका महिलेने असे आरोप केलेत की तुम्ही या ठिकाणी शोषण करतात, आलेल्या भक्तांचं शोषण केलं जातं. हा आरोप साधा धांदात खोटा आहे. या महिलेने 8 महिन्यापूर्वी माझ्यावर हा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या अगोदर एक 15 दिवसापूर्वी इथं आम्हाला मारहाण करण्यात आली होती. पण मारहाण करून पण पोलीस स्टेशनची 112 नंबरला फोन करून इथं गाडी बोलवली होती. गावातले प्रतिष्ठितांना इथं बोलून त्यांनी आम्हाला मारहाण केली. आम्ही गुन्हा नोंद करणार होतो, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तो गुन्ह्याची नोंद करून नाही दिली. मिटून घ्या. आणि 4 दिवसांनी परत डोके वर काढून महिलांना पुढं घालण्यात गेलं. आणि त्याच्यानंतर त्याचे पडसाद आता ह्या प्रकरणानंतर असे उमटून राहिले. हे प्रकरण झाल्याच्यानंतर परत त्यांनी आज चॅनलला भरपूर पद्धतीच्या बातम्या टाकल्यात. तो बाबा केसला हजर राहत नाही, बाबाचा जामीन नाही आहे, अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. मी प्रत्येक केसला हजर, प्रत्येक तारखेला हजर आहे. आणि माझा जामीन पण मंजूर झालेला आहे. माननीय न्यायालय कोर्टाला त्याच्यामध्ये काही दोष कुठं काही दिसलं नसल्यामुळं माझा जामीन पण मंजूर आहे. आता समोरच्या व्यक्तीला आत्तापर्यंत अगदी खरेदी झाल्याच्यानंतर माझ्या जागेची नोंद पण ग्रामपंचायतला लवकर होऊ नये द्यायची, याला कुठेतरी अडचणीत आणायचा, अशा पद्धतीनं पण कट कारस्थान झाली. पण ज्यावेळेस संपूर्ण गावकऱ्यांच्या हे लक्षात आलं की बाबा समोरचा व्यक्ती खरोखरच ह्या माणसाला त्रास देतोय, त्यावेळेस मला ते सगळी ती नोंद वगैरे करून दिलेली. मात्र एकंदरीत आपण पाहिलं की खरं तर हा आश्रम आहे, कसं आहे या ठिकाणचं दिनचर्येत दिनचा दिवस असतो, कोणते भक्त या ठिकाणी येतात, असं कुठून कुठे येत असतं? इथं गावातली थोडीफार कंपनी येतात. समजा इथली वाकी असन किंवा इथं शिरोली असन, असं आपण कोणाचे काय नावं वगैरे काय लिहून ठेवायचं काय विषय येत नाही. जो आता आपलं येतोय मंदिराला कसं आहे थोडं साईडला असल्यामुळे पुढते गेट आहे, गेट कधी लॉक केलेलं नसतं. जो येतो आपला दरवाजा पुढं मागे ढकलून आतमध्ये जाऊन दर्शन घेतो आणि त्याच्या पद्धतीने निघून जातो. परंतु महिलांचं प्रमाण कसं आहे या ठिकाणी येण्याचं, महिलांचं प्रमाण कसं आहे, पुरुषांचं प्रमाण कसं आहे आणि काय एकंदरीत इथं कार्यक्रम चालतात, विधी चालतात? महिलांचं आणि पुरुषांचं प्रमाण अल्प आहे. कारण गावापासून पण लांब पडतं आणि थोडसं मध्ये एक बिबट्याची दहशत वगैरे असे जे प्रकार होते डोंगरा साईडला असल्यामुळे येण्याचं प्रमाण लोकांचं कमी असतं. परंतु त्या महिलेने आरोप केले तुमच्यावरती की तुम्ही या ठिकाणी लैंगिक शोषण केलं, त्याच्यावरती अत्याचार केलेत, नक्की काय एकंदरीत त्याच्यामध्ये तथ्य असेल? या आरोपामध्ये काही तथ्य नाही. मी सांगतो ना, यांनी पूर्णपणे कुटील डाव टाकले. अगोदर यांनी आम्हाला इथे येऊन हाणमार केली. हाणमार झाल्याच्या नंतर ते प्रकरण मध्यस्थीला मिटवायला लावून आम्हाला केस न करून दिली, दाखल नाही करून दिली. नंतर 4 दिवसांनी असल्यामुळे आमची केस घेतल्या गेली नाही. त्यानंतर आमच्या विरोधात समजा बंधुगिरी दाखवल्या गेली. त्याच्यानंतर मग महिलेचा विषय पुढं आला आणि आता परत त्याच विषयाने परत डोकं पुढं काढलं. पण या महिलेची तक्रार काय, का तुम्ही काय शोषण केलं किंवा काय केलं, काय नक्की? नाही, ही महिला ज्या वेळेस इथं आलेली हीच महिला नाही, प्रत्येक महिला इथे येत आणि अगदी एकटं कोणी येतच नाही इथं साईडला असल्यामुळं. ते पती पत्नी बरोबर यायचे, बरोबर जायचे. बरोबर. याच्या या ठिकाणी काय कसे विधी केल्या जातात, काय इथं सभा मंडप आहे किंवा वेगवेगळ्या खोल्या आहेत, काय इथं राहण्याची व्यवस्था आहे, काय? नाही, वरती आमचं थोडं स्वयंपाकासाठी आहे, खाली हॉल आहे. हॉलमध्ये समजा काही कार्यक्रम असेल कोणाचा किंवा आपले भजन वगैरे असेल कारण पुढं शेड नसल्यामुळं काही छोटं काही सांप्रदायिक काही कार्यक्रम असेल तर आम्ही हॉलमध्ये करतो. पण ह्या महिलेने जे आरोप केले त्यावर काय तुमचं म्हणणं आहे एकंदरीत? म्हणजे कारण तिने असा आरोप केला की या ठिकाणी लैंगिक शोषण केलं जातं. नाही, हा आरोप धांदात खोटा आहे. आतापर्यंत 13 वर्षात माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. हाच नाही, कुठल्याही प्रकारचा नाही. आणि असं याच्या आधी कधी घडलेलं नाही, हे पण घडलेलं नाही आणि याच्या पुढेही घडणार नाही. हे झाल्याच्या नंतर मी थोडं साईडला असल्यामुळे इथं ग्रामस्थांचं म्हणणं आलं बा CCTV वगैरे बसवा, तर मी CCTV पण इथं बसवलेले आहे. जो काही कार्यक्रम असतो तो सगळं CCTV याच्यामध्ये चालतं. नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं की कुठेतरी खरात प्रकरण राज्यामध्ये गाजत आहे आणि याच अनुषंगाने सध्या पुणे जिल्ह्यातील चांडवली या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा प्रकार या ठिकाणी होत असल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर खरं तर बाबांनी हे जे आरोप आहे ते संपूर्ण या ठिकाणी खोडून काढलेलं पाहायला मिळतं. कारण की या ठिकाणी गेले 13 वर्ष हे आश्रम सुरू आहे आणि या आश्रमामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारची कोणती घटना घडली नाही याचं स्पष्टीकरण या ठिकाणी जे बाबा आहेत त्यांनी दिलेलं आपल्याला
पाहायला मिळत आहे. कॅमेरा अभिषेक समी, सुनील दगडे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.